संत गोरबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आता जो आपण जनसमुदाय हे गाड्या बघतो, आता हे आपण थोडं अलीकडे आलो, मध्ये भरपूर गर्दी आहे. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्याची गर्दी दिसत आहे. तर आज आपल्याबरोबर पवनराजे निंबाळकर यांच्याबरोबर जे सहकारी होते काम केले ते अण्णा देठे आहेत आणि आता ते दादाबरोबर बी आहेत. तर ते आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. बोला, दादाचा जर निर्णय झाला शिंदे गटाचा तर तुमचं काय समर्थन आहे का? दादा जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. दादाजी म्हणतील की पूर्व दिशा. बरं, का जायचं शिंदे गटात, का जायचं, काय कारण विकासासाठी म्हणजे निधीच्या अडचणी यायला लागल्यात. त्याच्यामुळं दादा तिकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर दादांचं म्हणजे थोडं विस्कळीत व्हावं लागलं होतं सगळ्या कामाबद्दल. त्या सगळं कार्यकर्त्याच्या मिटिंग झाली, त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं सुद्धा की दादा तुम्ही जावा म्हणून. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काही सुद्धा म्हणणं नाही. दादा जिथं जातील तिथं आम्ही दादाच्या मागावर ठामपणे उभा आहोत. का तर काही गोष्टी अशा आहेत त्या की दादा काही कामं शेतकऱ्याची जी कामं आहेत ती कामं दादा काय करतात, मजूर करतात. पण मजूर केलेली जी कामं आहेत ती वरील सरकार आपलं नसल्यामुळं आपले कामं होत नाही. त्यामुळं शेतकऱ्याची नाराजगी दादावर येते. त्यामुळं ह्या गोष्टी जी आहेत त्या की दादानी ज्या टायमाला दादा तिथं शिंदे गटामध्ये जे जायचं दादानी निर्णय घेतला आहे हे योग्य आहे. का तर दादा ज्या टायमाला शिंदे गटामध्ये जातील त्या टायमाला आपली खाल्ली शेतकऱ्याची कामं होणार आहेत. दादा जर नाही तर शिंदे गटामध्ये गेलं तर आपली शेतकऱ्याची कामं होऊ शकत नाही. हे 100% खरं आहे. काय ना तुमचं ना संपूर्ण नाव सांगा. माझा अण्णासाहेब बाबाराव देते. तुमचं? अविनाश अशोक गायकवाड. अविनाश गायकवाड. तर हे कार्यकर्ते आहेत की दादाचा जो निर्णय आहे तो ह्यांना मान्य आहे. मान्य आहे. मान्य. धन्यवाद.